हाय फ्रेंड्स, आज खूप दिवसानंतर मी माझा व्हिडिओ शूट करते कारण बरं नव्हतं, आजारी झालेली. आणि ही आहे माझी राधा, हा आहे माझा गाईचा गोटा, हा नंदी, ही माझी सर्वी वासरं, ही रुद्रा, ही जी काळी आहे ती रुद्रा, हा तिचा मुलगा सफेद आणि कालीचा, ही आहे माझी गायत्री, आणि तो तिथे पाटी आहे तो माझा महादेव. ही जंगलमधली गाय आहे, तिला मी आणलेली, ती आजारी होती तेव्हा. हा आहे माझा बैल, हा आता सध्याच आलाय, नवीन आहे फार्मवर. आणि ही आहे माझी काली काली, एकदम शांत आणि लाड करतो, तिला आवडतं, लाड केलं तर तिला आवडतं. ती आहे काली. हा असा माझा फार्म आहे, त्या माझ्या कोंबड्या आहेत सर्व्या, आणि तो छोटू आहे, आणि हा हरिचंद आहे जो ह्यांचं केअर घेतो. हा कोंबड्यांचा सेटअप आहे, पण तो मी दुसऱ्या व्हिडिओत दाखवणार. हे शेणखत आम्ही बनवतो आणि आम्ही विकतो. जेव्हा हे लोक शेण काढतात तर ते असे आणून या ट्रॉलीमध्ये भरून इथे टाकून देतात, आणि आहे तिथे पण, तर ते सुकायला ठेवलेलं आहे आम्ही. हिचं नाव मी अश्विनी ठेवलंय, माझं नाव आणि हिचं नाव सेम आहे. राग येतं तिला, पण छान आहे मनाने, माझ्याशी जवळ आहे. ही माझी सर्वात जुनी गाय आहे. पहिला जेव्हा फार्म ओपन केलं तेव्हाची आहे ही. आणि हिच्यासोबत अजून एक आहे नंदिनी, पण ती मी तुम्हाला दुसऱ्या व्हिडिओमध्ये दाखवेल, कारण ती ह्यांच्यासोबत नाही, ती बाहेर फिरायला जाते असं. ती दुसऱ्या फार्मवर आहे. ही तुलसी, ही काटेवाडी मिक्स आहे. तिला राग आला तर ती अशी पाठी जाते आणि मग स्वतःच बोलणार मला लाड कर. आता खातात तेव्हा त्या लोक असे करतात. ही नवीन गीर आहे, ही आमची चायवाली. हा प्रकाश आहे, तो विष्णू मामा आहे, आणि ही माझी पोमू आणि स्वीटी. एकदम इम्पॉर्टंट लोक आहेत फार्ममध्ये. हे त्यांचं खाद्य. तो छोटू आहे तिथे. जेव्हा ह्यांना सोडतात तर ते सर्व तिथे असतात, तर त्यांना किती पण हकललं ना, हे बघा, हे त्याला कोण चाललेत. हा छोटू आहे. ही माझी वासरं आहे. या दोघांना बरं नव्हतं हल्ली. आणि ही माझी दुर्गा आहे. हा माझे छोटू. हा माझा राजा. हा जसी, ही त्याची आई आहे. हे मूळ. आणि हा बाहुबली, त्याला बाहुबली बोलतो आम्ही, कारण तो खूप जेव्हा लहान जन्मला तेव्हा तो खूप मोठा होता,
आणि त्याची बिल्टच तशी आहे. बाहुबली. ही म्हशीची पिल्ले आहेत. माझं म्हशीचं फार्म वेगळं होतं, पण काही कारणासाठी त्याला बंद करायला लागलं. पण ही जी मुलं आहेत ही तिघींची आहेत आणि ही 3 मी ठेवलेली आहेत माझ्या फार्मवर, कारण मला आवड आहे म्हशीची आणि मला ती पूर्णच काढायचं नव्हतं. तर हे माझ्या म्हशी आहेत. ही दुर्गाची आई आहे. ही वाली दुर्गा आहे सफेद पांढरी, तिची आई आहे. या माझ्या गाई. प्रेमल, तिला मी जेव्हा घेतली तर ती फार वयस्कर होती, पण मला द्यायचं नव्हतं कारण दूध पण चांगली देते ती. आणि जेव्हा ती आली तेव्हा तिचं बाल पण मेलं, वारून गेलेलं. तर मग मी डिसाईड केलेलं तिला ठेवायचं. इट्स ओके, म्हातारी असली तरी पण माझी आहे. ही मी सलगून तिघी प्रेमल आहेत, खूप प्रेमल आहेत, त्यांचं काही इश्यू नाही आहे. आणि ही वासरं आमची. इथे आहे. आणि हे आमचं फार्म आहे. बाबू बाय. आम्ही गिर गाईचं दूध इथे विकतो. कोणाला हवं असेल पनवेलमध्ये धेरंग, तुम्ही नक्की येऊ शकता, विजिट करू शकता. समज तुम्हाला गायी आवडत असतील तर. आणि तुम्हाला ह्यांना भेटायचं आहे तेव्हा पण येऊ शकता तुम्ही, जेव्हा तुम्हाला सुट्टी असणार. धेरंग रोड, माथेरान रोडला आहे आमचं हे फार्म. आणि लवकरच आम्ही काऊ हगिंग पण चालू करणार आहोत. त्यासाठी मुलांना, वयस्कर लोकांना ह्यांच्यासोबत टाईम स्पेंड करायला भेटणार. भरपूर काम चालू आहे सध्या फार्मवर. माझ्या अर्धी वासरं आणि माझी गाई त्या दुसऱ्या फार्मवर आहेत आणि मी ते व्हिडिओ 1-2 दिवसानंतर शूट करून दाखवणार. कोणाला कावेरीची अंडी हवी असतील तर आम्हाला कॉन्टॅक्ट करू शकता. आता सध्या तरी आम्ही गावठी पण ठेवलेली आहेत. एका मित्रा यूट्यूबर आहे तो, आणि त्यांनी आम्हाला दिलेले आहे. त्याचं व्हिडिओ मी वेगळं काढणार. तर तुम्हाला आवडला असेल हा व्हिडिओ तर प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.